नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम अचीव्हर्स गायडन्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर MSTC TPCM ग्रुप एक्झाम ज्यांनी दिलेली आहे तर त्यांच्यासाठी नोटीस आहे. जे तुमचं ॲडमिशन रजिस्ट्रेशन आहे कॅप राऊंडचं 2025-26चं, तर ती रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरुवात होणार आहे, म्हणजे 28 जून 2025. तर याच्या रिगार्डिंग नोटीस आहे. तर या नोटीसमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जे तुमचे रजिस्ट्रेशनचा जे शेड्यूल आहे, जो की रजिस्ट्रेशन प्रोसेस, डॉक्युमेंट, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचा जो तुमचा शेड्यूल त्यांनी दिलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एलिजिबल क्रायटेरिया तर माहितीच आहे की महाराष्ट्रातले कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी काही एलिजिबल क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर जे म्हणजे इंडियामधले आहेत त्यांच्यासाठी वेगळा आहे. त्याच्यानंतर हे जे NRI वगैरे जे आउट ऑफ इंडिया असतील त्यांच्यासाठी वेगळा आहे. तर ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन करा. तिथे पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की तुमचा एलिजिबल क्रायटेरिया काय आहे. तर त्यानुसार तुम्ही तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आता आपण पाहणार आहोत की जे तुमचा कॅप राऊंडचं जे रजिस्ट्रेशन शेड्यूल आहे किंवा जे तुमचं कॅप ॲडमिशनचं जे शेड्यूल आहे, तर त्याच्या पूर्ण डेट्स वगैरे जे काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि कसं अप्लाय करायचं, काय अप्लाय करायचं, फीस काय असणार आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन, जर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या कॅन्डिडेट्सना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्यांच्यासाठी कसं अप्लाय करायचं, जे CET सेलचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं, तिथे लॉग इन करायचं. तिथे तुम्ही MSTCET 2025 जे तुम्ही दिलेली कंपल्सरी असणार आहे. ज्यांनी भरपूर जणांचं रिपीट असते. त्याच्या मित्रांनो, ड्रीम अचीव्हर्स गायडन्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर MSTC TPCM ग्रुप एक्झाम ज्यांनी दिलेली आहे तर त्यांच्यासाठी नोटीस आहे. जे तुमचं ॲडमिशन रजिस्ट्रेशन आहे कॅप राऊंडचं 2025-26चं, तर ती रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरुवात होणार आहे, म्हणजे 28 जून 2025. तर याच्या रिगार्डिंग नोटीस आहे. तर या नोटीसमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जे तुमचे रजिस्ट्रेशनचा जे शेड्यूल आहे, जो की रजिस्ट्रेशन प्रोसेस, डॉक्युमेंट, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचा जो तुमचा शेड्यूल त्यांनी दिलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एलिजिबल क्रायटेरिया तर माहितीच आहे की महाराष्ट्रातले कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी काही एलिजिबल क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर जे म्हणजे इंडियामधले आहेत त्यांच्यासाठी वेगळा आहे. त्याच्यानंतर हे जे NRI वगैरे जे आउट ऑफ इंडिया असतील त्यांच्यासाठी वेगळा आहे. तर ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन करा. तिथे पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की तुमचा एलिजिबल क्रायटेरिया काय आहे. तर त्यानुसार तुम्ही तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आता आपण पाहणार आहोत की जे तुमचा कॅप राऊंडचं जे रजिस्ट्रेशन शेड्यूल आहे किंवा जे तुमचं कॅप ॲडमिशनचं जे शेड्यूल आहे, तर त्याच्या पूर्ण डेट्स वगैरे जे काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि कसं अप्लाय करायचं, काय अप्लाय करायचं, फीस काय असणार आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन, जर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या कॅन्डिडेट्सना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्यांच्यासाठी कसं अप्लाय करायचं, जे CET सेलचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं, तिथे लॉग इन करायचं. तिथे तुम्ही MSTCET 2025 जे तुम्ही दिलेली कंपल्सरी असणार आहे. ज्यांनी भरपूर जणांचं रिपीट असते तर ती रिपीट एक्झाम नाही, तर तुम्ही 2025ची CET MSTCET एक्झाम देणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर जे तुमचं जर कोणी JEE दिली असेल तर ते बी ठीक आहे. म्हणजे JEE थ्रू बी ॲडमिशन होता काही कॉलेजमध्ये, JEEचा स्पेशल कोटा असतो. आणि जी तुमची कॅटेगरीची फीस जी असणार आहे, जी जनरल कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन फी 1000 रुपये असणार आहे. आणि जी तुमची कॅटेगरी SC ST VJ NT, त्याच्यानंतर NTC NTB NTD OBC SBC EWS SCBC PWD, जर कोणी डिफेन्समध्ये असेल किंवा ऑर्फन म्हणजे जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये असणार आहे. आता इथं सांगितलेलं आहे की इन केस ऑफ SCBC कॅन्डिडेट, रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू डिसिजन ऑफ, जे हायकोर्टानं जे दिलेलं आहे डिसिजन त्यानुसार होईल. अजून म्हणजे तो थोडा इश्यू चालू असल्यामुळे त्याचं अजून असं क्लिअरली मेन्शन नाही केलं आहे. त्याच्यानंतर इथे तुमच्या जे डेट्स आहेत त्या डेट मेन्शन केलेलं आहे. आता तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं की जे काही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर याच्या डेट्स दिलेल्या आहेत. तर तुमचं रजिस्ट्रेशन उद्या म्हणजे की 28 जून 2025 रोजी सुरू होणार आहे. आणि हे तुमचं 8 जुलै 2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत चालणार आहे. जिथे तुम्हाला तुमचे जे काही बेसिक डिटेल्स असतील, जे तुमच्या रजिस्ट्रेशन तुम्ही एक्झामच्या वेळी ज्या डिटेल्स होत्या त्याच्यापेक्षा अजून थोड्या एक्स्ट्रा डिटेल्स तिथे तुम्हाला फिल करायच्या आहेत. तर ह्या डिटेल्स फिल करून जे काही तुमचे डॉक्युमेंट दिलेले आहेत, जे तुमच्या कॅटेगरीनुसार जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि तुमचं आता मागच्या वर्षीपासून जे तुमचं डॉक्युमेंट आधी तुम्हाला FC सेंटरला जाऊन ऑफलाईन व्हेरीफाय करावं लागत होतं, पण आता या वर्षीपासून रूल चेंज झालेला आहे की तुम्ही ऑनलाईन पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता.
आणि जर इन केस जर कोणाला ऑफलाईन जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन काही इश्यू असेल तर ते ऑफलाईन पण जे तुमचे एफ सी सेंटरची लिस्ट दिलेली असते CET सेलने, त्या एफ सी सेंटरवरती तुमच्या जवळचं जे काही एफ सी सेंटर आहे तिथे जायचं, तुमचे ॲप्लिकेशनचा फॉर्म आणि जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट आणि प्रत्येक डॉक्युमेंटचे 2-2 प्रिंट हे तुम्हाला घेऊन जाणं कंपल्सरी आहे. तर तिथे ते तुम्हाला सिग्नेचर आणि स्टॅम्प देतील, तर तिथे जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर जे तुमचं हे आहे, आता तुम्ही फिजिकल म्हणजे ते एफ सी सेंटरला जाऊन की तुम्ही असं व्हेरीफाय करू शकता. ही डेट तुम्हाला 9 तारखेपर्यंत 30 तारखेपासून 9 तारखेपर्यंत हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की जे 8 जुलैच्या नंतर हे करतील तर ते नॉन कॅप सीटमध्ये हे होतील. आणि त्याच्यानंतर जे स्कुटनी सेंटर जे एफ सी सेंटर जे तुम्ही दिलं 9 तारखेच्या अगोदरच तुम्हाला तिथे जाऊन हे केलं जातं. म्हणजे जर तुम्ही 9 तारखेच्या अगोदरच केलं असेल तर तुमचं कॅप सीटमध्ये तुमचं सिलेक्शन होईल असं सांगितलेलं आहे त्याने. त्याच्यानंतर जी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक काय हे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 12 जुलैला समजणार आहे. 12 जुलैला तुमचा प्रोव्हिजनल जो तुमचा कॅटेगरी रँक काय असणार आहे, जी तुमची युनिव्हर्सिटीचा रँक काय आणि तुमचा ऑल महाराष्ट्र रँक काय, तर हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या दिवशी तुम्हाला डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर तुमचं जे जर एखाद्याचं आता ॲप्लिकेशनमध्ये काही मिस्टेक असतील किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही जर चेंजेस वगैरे असतील तर ते तुम्हाला त्यांचं हे गिव्हरन्स जर तुम्हाला काही हे करायचं असेल, रेज करायचं असेल, कॅन्डिडेटला जर काही चेंज करायचं असेल तर 13 ते 15 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. हे 2 दिवस तुम्हाला CET सेलने दिलेले आहेत. आणि जे तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे, जी की तुमचा फायनल मेरिट नंबर जो कळणार आहे की तुमचा कॅटेगरी वाईज तुमच्या युनिव्हर्सिटीचा नंबर आणि तुमचा ऑल महाराष्ट्रात जे काही रँक असेल तो हा फायनल मेरिट नंबर जो आहे तो तुम्हाला 17 जुलै रोजी कळणार आहे. तर ऑल ओव्हर ही प्रोसेस 17 जुलैपर्यंत जे तुमचा शेड्यूल दिलेला आहे CET सेलने. तर यानंतर जे तुमचे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 असे त्याचा वेगळा शेड्यूल येईल. ज्यावेळी तुम्हाला नोटीस येईल त्यावेळी तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. आणि जर कोणाला आपली काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, MST CET PCB असो किंवा PCM, तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेस, रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे काही सर्व काही प्रोसेस आहे ती आमच्या थ्रू जर करायची असेल तर 1,500 रुपये आपल्या काउन्सिलिंगचे चार्जेस आहेत. पूर्ण प्रोसेस आमच्या थ्रू करून दिली जाईल आणि ओन्ली काउन्सिलिंग जे तुमचं ऑप्शन फिलिंग वगैरे पूर्ण गायडन्स वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल तर 1,000 फी आहे. जर ज्या कोणा कॅन्डिडेटला जर करायचं असेल रजिस्ट्रेशन तर त्यांनी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथून ॲडमिनला कॉन्टॅक्ट करा. ॲडमिन तुम्हाला काउन्सिलिंगची लिंक वगैरे प्रोव्हाइड केली जाते आणि आपल्या गुगल फॉर्मची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तिथून कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करू शकता. मागच्या वर्षी टोटल आपण 440 ॲडमिशन इंजिनिअरिंगचे करून दिलेले होते आणि आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये स्टुडंट आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला ब्रँच कोणती घ्यायची, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट कॉलेज कोणतं असेल ते संपूर्ण गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर ज्यांनी अजून आपल्या काउन्सिलिंग एनरोल नसेल केली तर त्यांनी आताच आपल्या काउन्सिलिंग एनरोल करा. धन्यवाद.